गाडीत कोण बसलाय? डिझेल टाकलं का? डिझेल टाकलं ना, डिझेल टाकलं ना, टाकलं. लांबोटे येथील काही नंदीवाले समाज आहे, म्हणजे त्यांनी त्या नंदीवाले समाजाचे असून सुद्धा त्यांना पूर्वी पूज्य मानलं होतं. घरापाशी आले तर त्यांचे पाया पडलं जात होतं, त्यांना भाकर दिली जात होती, त्यांना घरात बसवलं जात होतं. अशा समाज एक आता सध्या कसाईची एजंट झाले. म्हणजे जे काही आता कसाई काय करायला, आम्ही कसाई दिसले गाड्या पकडतो आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून त्यांनी आज नंदीवाल्यांना जवळ करून त्यांना पैशाचा लोभ दाखवून सर्व गायी त्यांनी नंदीवाले त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा लागलेत किंवा त्यांना कत्तलीसाठी जनावरं आणून द्यायला लागले. आता परवा आम्ही लांबोटीमध्ये बकरीच्या वेळेला रेट टाकली होती, त्यावेळेला असंच पोलिसांना फसवून आम्ही असं विकत नाही तसं विकत नाही खोटं सांगतेत करतेत म्हणून फसवले. मग आम्हाला परत एक 15-20 दिवसांनी एक बातमी लागली की आज नंदीवाले गाडी कसायची भरणार आहेत. त्या अनुषंगाने आम्ही पोलिसाची टीम घेऊन तो ते रेट टाकले, तर 3 जण मी पळून गेले. मग गाडी सापडली, जनावरं सापडले आणि त्यांचं जवळजवळ एक 15 खिलार गाई चांगल्या प्रतीचे तिथं आम्हाला सापडले आणि त्यांची भरपूर चौकशी केली तर लांबोटीतले सगळेजण हात वर कराले. पण ज्या वेळेला आम्ही पहिली रेट टाकली तर त्यावेळेला तिथला सरपंच म्हणा उपसरपंच म्हणा हे ते आमचे लोक तसं करत नाहीत असं करत नाही म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहिले. पण आज हेच लोक त्यांना ओळख नाही म्हणून सांगतात. म्हणजे काय झालेलं आहे की आज हे समाज अक्कलकोटमध्ये काय ठिकाणी आहे. आता अक्कलकोटमध्ये मध्यंतरी सचिनदादाचा विषय झाला होता, तो यांच्यामुळेच घडलेला विषय आहे की हे पांघरून घातलेले आहेत. म्हणजे हे एकमेकाचे कसाईच आहेत, पण कसाई हे हिंदूंचा वेश घालून शेतकऱ्याचा वेश घालून तिथपर्यंत जनावर कसाईपर्यंत पोहोचवतात. त्यासाठी मी आज महाराष्ट्र शासनाला विनंती करायला हवं की या नंदीवाल्यांचा तपास लावा, त्यांची राज्यस्तरीय चौकशी लावा की हे नंदीवाले कुठल्या जनावर कशासाठी कुठल्या खटकापर्यंत निघतात कसे येतात. बरं त्यांची आतापर्यंत त्यांची गावागावामध्ये शेती झालेली आहे, मोठे मोठे बिल्डिंग उभारलेत. मग ही बिल्डिंग उभारले त्याची ईडीची चौकशी लावा. मग या प्रकारे आम्ही आज यांना मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे की हे संपूर्ण जेवढे बी नंदीवाले आहेत त्या नंदीवाले समाजावर त्यांना ताब्यात घ्या, त्यांची चौकशी लावा की कुणाला खाटकाला. मुळात कसं आहे की खाटी का कसाई हा त्यांच्या जन्मोजन्मीचा धंदा आहे, त्यांचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे. पण हे नंदीवाले आपल्यातले हिंदूचे गद्दार की त्यांनी आज या खाटकाला जनावर पुरवायला लागले. आम्ही त्याचा खूप शोध घेतल्यावर आम्हाला शेवटी आम्हाला सापडले. असंच एक सलगर वस्ती पोलिसांचं आणि